आज ना मुलांच्या शाळेमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं. आज ट्रेडिशनल ड्रेस घालून बोलवलं होतं आणि हिला असं वाटत होतं माझा असा पूर्णच मेकअप करावं, पूर्ण चांगली हेअरस्टाईल करावं आणि मी अशी साधीच हेअरस्टाईल केली. रोज कसं आहे तिला वेणी या बुच्ची घातली की पटकन आवरून जाते, टेन्शन राहत नाही. आणि हिनं एवढं पूर्ण सामान काढून ठेवले, मला एवढं लावायचं आहे, मला असंच करायचं आहे. माझी फ्रेंड छान मेकअप करून येते आणि मी असं नाही जाणार. तरी पण केला जेवढं शक्य होईल तेवढं. कसं तेवढं त्या टायमामध्ये बसचा वेळ पण होतोय आणि मला टिफिन पण बनवावं लागतोय सकाळी मिस्टरांचा. त्यांच्या अर्धा घंटा अगोदर मिस्टर जातात, त्याच्यानंतर मग यांची तयारी झाली अर्ध्या घंट्याने मी यांना घेऊन जाते जिथं आमची बस स्टॉप आहे तिथे. आणि हिचं पूर्ण असं रेडी केलं. म्हटलं आता भाजी पण करायची होती ना, अगोदर मी टिफिन बनवल्यानंतर हिचा मेकअप केला. म्हटलं किती वेळ लागतोय कितीक नाही मेकअपला, हे लावलं की दुसरं पण लाव आवडते, ते लावलं की दुसरं पण लाव आवडते. असू द्या आता म्हटलं, जाऊ द्या, लहानपणीच करणार, मोठ्यापणी भरपूर असे बंधनं असतात मुलींना. कढई ठेवली गॅसवरती, कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे टाकले, बारीक चिरलेला कांदा टाकला, एक टोमॅटो कट करून टाकला. जे तुम्हाला वाटण दावलं होतं ते मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि ते वाटण पण टाकलं त्याच्यामध्ये. मस्त तेल सुटेपर्यंत तळून घेतलं. मस्त हळद टाकली, थोडं पाणी टाकलं, मस्त पूर्ण शिजून घेतले मसाले. थोडं चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि बारीक कट केलेली शापूची भाजी त्याच्यामध्ये ॲड करायची. पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. आपल्याला झाकण ठेवायचं नाही, मस्त शिजून घ्यायची मीडियम गॅस करून. आता चला, आपली भाजी पण रेडी झाली मस्त. चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.